मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. महामार्ग जो आहे त्याचा नफा तोट्याचा विचार न करता तो सरळ मार्गानेच ती रेल्वे जावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि ती मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास 9 ऑगस्टला 9 वाजता आपण नाशिक पुणा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावर आणि समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा आपण नियोजन केलेलं आहे. कुठे कुठे हे आंदोलन होणार आहे? पुण्याच्या मागे आंदोलनाचं स्वरूप अतिशय स्पष्ट आहे का अनेक तालुक्यांमध्ये आता रेल्वे कृती समित्या तयार झालेल्या आहेत. या सगळ्या रेल्वे कृती समित्याच्या एकत्रित येऊन या महामार्गावर जिथं जिथं शक्य आहे तिथं 9 ऑगस्टच्या क्रांती दिनी सकाळी 9 वाजता लोक येतील, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको करतील आणि सरकारला जाब विचारतील की नाशिक पुण्याची रेल्वे ही का होत नाही. दादा, खरं तर जी ओरिजिनल अलाइनमेंट होती त्या ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप असल्यामुळे ते वळवल्याचा दावा केला होता. मात्र जे पुण्यातले खासदार आहेत अमोल कोल्हे त्यांनी असा दावा केला की ती पुण्याच्या तरी राजकीय हितासाठी शिर्डी मार्गे वळवली जाते. खरं आहे, कारण GMRTच्या कारण सांगून ज्या पद्धतीने रेल्वे नाशिकवरून पुण्याला सरळ मार्गाने जाण्याच्या ऐवजी जी शिर्डी नगर या मार्गे जाती आहे ती खरं तर अव्यवहार्य आहे. ती कधीच नफ्यात येऊ शकत नाही असा तो मार्ग आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जे GMRTचं दिलं जातंय, GMRTनी लेखी उत्तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेने दिलेलं आहे की आम्हाला अजून रेल्वेने विचारलंच नाहीये की ही रेल्वे इथून जाणं योग्य का नाही योग्य. मग असं जर GMRTला अजून विचारलेलंच नसेल तर ते कारण देऊन जर रेल्वे इकडून तिकडून जात असेल तर ह्याच्यामध्ये कुठंतरी संशयाची सुई जी आहे ती राजकारणाकडे जाते. आणि म्हणून आमचं एवढंच मत आहे की या राजकारणात सामान्य माणूस भरडू नये यासाठी ही सरळ मार्गाने झाली पाहिजे. मात्र आपल्या संशय कोणावरती आहे जी वळवली जाते, काय वाटतं? नाही, आता संशयासाठी पण संशोधन करावं लागेल, कारण शेवटी ही रेल्वे व्हावी हे आमचं मत आहे. त्याच्यात राजकारण आणि टीका टिप्पण्यांमध्ये न जाता ही रेल्वे झाली पाहिजे एवढंच आमचं मत आहे. इतके मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन देखील झालं, नफ्या तोट्याचा विषय आपण त्या ठिकाणी मांडताय. अशा वेळी हा विचार झाला असा आपल्याला वाटत नाही का प्रशासन स्तरावर? नाही, ही सरळ प्रशासकीय चूक आहे. कारण महारेल्वेने भूसंपादनाची प्रक्रिया केली. 500 कोटी रुपयाचं भूसंपादन आतापर्यंत झालेलं आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने पैसे दिलेले आहेत आणि 50% महाराष्ट्र शासन आणि 50% केंद्र शासन अशी ही योजना होती. मात्र ती पूर्णपणे गुंडाळून त्या ठिकाणी आता सेंट्रल रेल्वेने ती ताब्यात घेतली आणि घेतल्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच याच्यामध्ये राजकारणाचा संशय आहे. दादा, एक वेगळा प्रश्न. म्यानमारमध्ये नाशिकचे 8 मुलं अडकलेले आहे. महाराष्ट्रातले 25 मुलं, देशभरातले जवळजवळ 2,500 मुलं अडकलेले आहेत सायबर फ्रॉडमध्ये. याबाबत आपण शासनाकडे काय मागणी करणार? या मुलांचे पालक आणि प्रतिनिधी आम्ही सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची 4 दिवसांपूर्वी भेट घेतली आणि म्यानमारच्या जे दूतावास आहे त्याच्याबरोबर संपर्क साधण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाचं जे प्रोटोकॉल डिपार्टमेंट आहे त्याच्या अधिकाऱ्यांना देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. कारण ते बॉर्डरवरच्या काही गावांमध्ये त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे, अवलीस ठेवलेले अशा पद्धतीचं आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यावर आमचा प्रयत्न चालू आहे. परंतु हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तो विषय असल्यामुळे केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाला देखील त्याच्यामध्ये सामावून घेऊन हा प्रश्न मिटवायची प्रयत्न सुरू आहे. आपण एक समृद्धी संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला होता. नाशिकच्या लोकांना समृद्धीचा फायदा होत नाही म्हणून. खरं तर सिन्नरवरून जरी गेलं तरी टोल द्यावा लागतो आणि इकडनं इगतपुरी मार्गे गेलं तरी तो एक जो उंटीचा टोल आहे तो द्यावा लागतो. 2 टोल आणि परत पुन्हा समृद्धीला द्यावा लागतो. नाही, माझं तर स्पष्ट मत आहे की नाशिककरांना समृद्धीचा तसा काहीच फायदा नाहीये नाशिक शहरातील लोकांना. कारण त्यांना इगतपुरीपर्यंत जावं लागतं. आज नाशिकमधून जर आपण निघालो तर इगतपुरीच्या समृद्धीच्या टोल नाक्याला पोहोचायला किमान 1.5 तास लागतो आहे आणि मग 1.5 तास लागून आपण तिथं पोहोचतो आणि तिथं पोहोचल्यानंतर समृद्धीचा पण टोल म्हणजे 2 टोल भरावा लागतायत आणि वेळ पण तेवढाच लागतोय. हे होण्याचं कारण असं आहे की याचं ओरिजिनल जे नियोजन होतं ते सरळ देवळाली कॅम्पमधून जो आहे तो रस्ता याला जाणार होता भरवीरला.
आणि भरवीरला तिथं कनेक्टर त्याचा नाशिक शहरासाठी केला होता. त्याचं 500 कोटी रुपयाचं टेंडर पण 2.5 वर्षापूर्वी काढलं होतं. भूसंपादन झालेलं आहे, मात्र ते टेंडर का माहिती नाही, परंतु रद्द करण्यात आलं. परवाच्याच कुंभमेळ्याच्या शिखर समितीच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास जेव्हा आम्ही हा मुद्दा आणून दिला, तेव्हा देवेंद्रजींनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की असं जर काही प्रकल्प सुरू होऊन जर थांबला असेल तर तो पूर्ण करावा. कारण जे नाशिककरांसाठी आता सांगितलं जातंय की तुमच्यासाठी वाडीवाऱ्याला आम्ही जंक्शन करणार आहे, त्याच्यातून तुम्ही समृद्धीला जाऊ शकतात वगैरे वगैरे, हे सगळ्याला अजून 10 वर्ष लागणार आहे. कारण हे सगळे कागदावरचे प्रकल्प आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तातडीने नाशिककरांना न्याय देण्यासाठी भरवीरचं कनेक्टर चालू होणं गरजेचं आहे. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.